पहिलाच पाऊस आला गो, पहिलाच पाऊस आला नाही तुझा डोंगर नाहून गेला. पहिलाच धन्यवाद धन्यवाद डीजे. नक्कीच बिपिन दादा या ठिकाणी सकाळपासून आपण पाहतोय की डीजे वादन करत असताना एक ऐतिहासिक मैदान आहे. मला वाटते आप्पा मैदान म्हणून याचं नाव आहे आणि ग्रामस्थ पैकी मला वाटते कोणीतरी आप्पा आहेत आणि त्यांच्या नावाने हे मैदान आहे आणि या मैदानावरती हा हितेश स्मृती चषक 2025चं आयोजन सुरू आहे. आणि इथे एक सुंदर सुंदर गीत आमचे बिपिन दादा या ठिकाणी वाजवतात. जसं म्हटलं होतं ना की ज्यानं काम त्यानं करो बीजा करो तो गोता खाय, तशाच पद्धतीने स्वतःचा डीजे आणि स्वतः वादन करताना पाहायला मिळत आहे. येस नक्कीच सागर माली सर, थोडंसं मनोरंजन प्रेक्षकांचं बघायला मिळते आपल्याला सागर दादाकडून. प्रदीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट मोवर द विकेटचा मारा. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता. बघा क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी विष्णू म्हणजे विश्वनाथ आणि झेड पकडला जातोय. अशा प्रकारे पुन्हा एकदा विकेटचं पतंग होत आहे. अमोल भोवर बॅक टू द डगआउट. शेताव शेताव आमचे शेताव शेताव, शेताव शेताव आमचे शेताव शेताव, शेताव शेताव आमचे शेताव शेताव, शेताव शेताव आमचे शेताव. बॉल आलेला आहे. चला 10 वर्षानंतर हे गाणं ऐकलं तर थोडासा जोक वाटेल, कारण की 10 वर्षानंतर शेतं राहतील बिपिन दादा मला वाटत नाही. कारण की या मैदानाच्या आसपास मैदान राहिलं तर मला वाटतं टिवरी आणि राजावलीकर फार नशीबवान असतील त्यावेळेस. खरंच जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. किती धावा झाल्यात? धावसंख्या आहे ती म्हणजे 0 आणि चेंडू टाकून दिल्यात आतापर्यंत. नक्कीच थोडासा अडचणीमध्ये आहे सागर माली सर. धावसंख्या 0 असताना 2 गडी बाद झालेले आहेत. यापुढचा चेंडू हॅट्रिकला चान्स, परंतु पहिला फलंदाज हा धावचीतच्या रूपाने बाद झाला होता. बघा झेल सुटलेला आहे. आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद दिला जातो. यावेळी फलंदाज आकाशाला स्वतःची हॅट्रिक होती स्वतः धावत होता. एक चांगला प्रयत्न झाला होता, मात्र जसं म्हटलं जातं एकदा हातात झेल पडला ना की तो सुटला नाही पाहिजे, एवढी प्रॅक्टिस करा असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. क्रिकेटमध्ये कमीत कमी 40-50 वेळा झेलची प्रॅक्टिस एक नॉर्मल प्रॅक्टिस मानली जाते गुरुनाथजी टांडेल. मात्र सध्या आपल्याला वेळ नाही तेवढे चेंडू खेळण्यासाठी सुद्धा मिळत नाही, कारण की एकदा खेळायला आला की जवळजवळ 40-50 जण प्रॅक्टिसला उभे असतात. त्यामुळे प्रॅक्टिस मिळणार कशी हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण की झालेत ग्राउंड कमी. नक्कीच. आता मात्र बघूया पुन्हा एकदा गोलंदाज प्रदीप सामोरे फलंदाज विजय. चांगला फलंदाज आहे हा सुद्धा विजय. यापुढचा चेंडू मान सन्मान दिला गेला. यावेळी बघा गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करत होता, चांगला मान सन्मान दिला गेला त्याला. या चेंडूला आपण बघतो शॉर्टलेगच्या दिशेला खेळला. बघता बघता एक धाव पूर्ण केली गेली. पंचांकडून इशारा येतोय. षटक क्रमांक पहिलं संपते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार करायला गेला तर 2 बाद 2 थोडीशी खराब स्थिती आहे यावेळी. प्रदीप सागर माली सर. सामना सुरू आहे दोन संघांमध्ये. आपण जर पाहिलं तर एका बाजूने आहे तो म्हणजे साई दुधाई असरोटीपाडा संघ, दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय हो 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 अपील झालेली होती. अपील वरती त्याला रिव्ह्यू नाहीये. कॉट बिहाइंड साठी रिव्ह्यू नाहीये, लक्षात असू द्या. कारण जर आपण पाहिलं आपण फक्त 3च रिव्ह्यू दिलेत, ते म्हणजेच वाईड, बिमर आणि रनआउट. त्याची व्यवस्था आपण केली आहे. जर कॉट बिहाइंड विकेटचा जर इथे किंवा मग LBWचा जर रिव्ह्यू दिला तर स्निकोमीटर आपल्याला लागतील आणि त्यामुळं तेवढा खर्च आपल्याला परवडणार नाहीये. असो विशाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. दुसऱ्या षटकातला पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू चांगला चेंडू होता, परंतु यावेळी बघा डीप एक्स्ट्रा कव्हर पॉईंटच्या दिशेला चेंडू गल्लीमध्ये ढकलून दिला. एक धाव पूर्ण केली गेली. एका धावेवर समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण सर्कलमध्ये बघायला मिळतं. एक धाव आल्याच्या नंतर संघाची धावसंख्या 3. नक्कीच एक चांगला मॅच या ठिकाणी रंगेल असं वाटू लागलेलं आहे, कारण की धावसंख्या तेवढी मोठी नाहीये, धावसंख्या तेवढी जास्त झालेली नाही
तरी आपण जर पाहिलं दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि फक्त 3 धावा धावफलकावरती लागल्यात. गडी बाद झाले ते 2 आणि धावसंख्या आहे ती 3. या पुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला बॉल जातो मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. बघा धावा झालेल्या नाही आहेत परंतु विजय सारखा फलंदाज अजूनपर्यंत मैदानामध्ये आहे आणि विजय मध्ये ती खासियत आहे की कुठल्याही टायमाला हा घेर चेंज करू शकतो. कारण ह्या फलंदाजाची बॅटिंग मी बघितलेली होती. या फलंदाजावर नक्कीच भरोसा आहे इथे मात्र पाडा संघाचा. आता 3 षटकांमध्ये 35 धावा सुद्धा गुरुजी इथे डिफेंड होऊ शकतात कारण की हवा थांबली आहे. नक्कीच पुन्हा एकदा विश्वनाथ गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू चांगला फटका परंतु त्यावेळी क्षेत्ररक्षक बघा आयुष्यमान भवाचा आशीर्वाद दिला जातो. यावेळी विश्वनाथ याच्याकडून चुकी झाली आणि चुकीला माफी नाही. हो नक्कीच आपण जर पाहिलं तर इथे एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळते आणि या एक थोड्याशा टाईट सिच्युएशन मध्ये हा झेल सुटलाय त्यामुळे थोडासा त्रास होईल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. नक्कीच विशाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता. स्क्वेअर लेगच्या दिशेला ढकलून दिलाय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. चांगली कॉलिंग आणि बघा खराब थ्रो आहे यावेळी. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेने संघाची धावसंख्या 8 धावा. सगळं काही थोडंसं विचित्र घडलंय. फटक्यावरती सुद्धा विचित्र शॉट आला. त्यानंतर चेंडू उचलताना सुद्धा थोडीशी घाई झाली. त्यानंतर फेकताना जवळजवळ मला वाटतं शोएब अख्तर प्रमाणे या ठिकाणी जवळ अर्ध्या पिचवरती टप्पा यावा अशा पद्धतीने थ्रो केला होता. तर असो धावसंख्या मात्र वाढली. किती झाली धावसंख्या? 8. तर झाली 8 आणि चेंडू टाकून झाले दुसऱ्या षटकाचे ते म्हणजे 5. विशाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. राईट ओव्हर द विकेटचा मारा. यापुढचा चेंडू व्हाट अ शॉट. काय फटका खेळलाय. चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून सीमा रेषे बाहेर. 6 धावांचा लीड. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा. राया फिरतीच्या झुल्यात झुलवा. अन इष्टाचा फुलखंद खेळवा. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा. राया फिरतीच्या झुल्यात झुलवा. चेंडू व्यवस्थित आहे का पंच? ओके थँक्यू. काय गाणं होतंय. मला प्रीतीच्या झुल्यात झुलवा असा चेंडू सांगतोय आणि खरोखरच तो चेंडूला झुलवलेला आहे. स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी आणि षटकार आल्याच्या नंतर आता मात्र धावसंख्या सम्मानजनक झालेली आहे. ती म्हणजे 14 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू. 14 धावा झाल्यात. 2 गडी बाद झालेत आतापर्यंत. आपण जर पाहिलं तर 2 षटकं समाप्त झालेली आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 14 धावा आणि या षटकाराने धावसंख्या वाढवली. बघा 8 वरती होता तिकडनं एक मोठा फटका आला. या मोठ्या फटक्याने थोडंसं चित्र पालटवलंय. गुरु दांडेल आपण जर विचार केला तर अशा पद्धतीने मी म्हणेन एक 30-35 धावा व्हायला हव्यात तेव्हा मॅच बघायला मजा येईल. कारण की आता चेंडू सीमारेषेच्या बाहेर सहजासहजी जात नाहीयेत. विश्वनाथ गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला. हेलिकॉप्टर उडवलंय आणि लँड झालेला आहे. बाउंड्री बाउंड्री ओ मनी माय व बबल्या इकच केसावर फुगे. ओ मनी माय व बबल्या इकच केसावर फुगे. फुगेल्या फुगे केसावर फुगे. चौकार येतो आणि चौकार आणि संघाची धावसंख्या 22 धावा. या पुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन जातोय. नशिबाचा चौकार. आकाश याच्या बॅट मधून आलेला बॅक टू बॅक 2 चौकार आणि या 2 चौकार आणि संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 22 धावा. काय जबरदस्त गाणं सुद्धा लावतात आमचे डीजे विपिन दादा. विपिन दादा आता केसावरती फुगे नाही. आता बायकांना दुसरा बेड लागलाय. केसांवरती भांडी घेण्याचं बेड लागलंय. बघा सध्या आसपास कोणी ना कोणी असेल जे केसावरती भांडी घेतात. निरीक्षण करत राहायचं. निरीक्षण सर्वात चांगला एक मजेशीर गुण आहे. धावफलक किती झालाय तर 22 धावा झाल्यात. 22. विशाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर. बघा 2 चेंडू मध्ये तब्बल 8 धावा मोजतोय गोलंदाज. दबाव आहे. शेवटचं षटक आहे. निर्णायक षटक आहे. आकाश सारखा फलंदाज यावेळी स्ट्राईक साईडवर. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटचा कडा घेऊन जाते परंतु यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. बघा पॉइंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षक. कदाचित हा चेंडू सुटला असता तर चौकार गेला असता परंतु नशिबाची साथ. आदरणीय सन्मान्य
निलेशजी शेलार यांचं खूप खूप स्वागत आहे. आम्हाला या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून माहिती मिळते. आपण जर आला असाल तर स्टेजवरती येऊन असं नसतं व्हावं. आलेलं आहे की एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स 2 व्हीलर 3 व्हीलर 4 व्हीलर. यापुढचा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर. बघूया काय निर्णय येतोय पंचांकडून. परंतु ह्या षटकामध्ये नक्कीच चांगल्या धावा आलेल्या आहेत आणि ज्याची गरज होती बैलबुडा पाडा संघाला आणि त्या धावा या षटकामध्ये येतात. धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 23 धावा. बघूया काय डिसिजन येतंय पंचांकडून. डिसिजन पेंडिंग आहे. नक्कीच विनंती असेल पंचांना तुमचा निर्णय काय असेल तो तुम्ही द्यायचा आहे. अन्यथा जर रिव्ह्यू हवा असेल तर ते फलंदाज घेतील. त्याच्यामुळे तुमचा निर्णय आम्हाला येऊ द्या. त्यानंतर आपण 15 सेकंदाच्या आतमध्ये चॅलेंज करू शकतात. जर समोरचा एखादा खेळाडूला जर हा निर्णय पटला नाही तर व्हाईट बॉल. थँक्यू. तर धावफलक मात्र पुढे सरकला. धावसंख्या 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक चांगली बॅटिंग या ठिकाणी होणं गरजेचं आहे. आपण पाहू शकतो हवेमध्ये चेंडू. चेंडूच्या खाली शतरक्षक आणि फलंदाज बाद. बघून कॉलेज पण मला करतय वाजतय टुरुम टुरुम. मंग बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेट वर. ब्रुम 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 ब्रुम. तुम बघून कॉलेज पण मला करतय वाजतय टुरुम टुरुम. मंग बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेट वर. शिल्लक आहे तर धाव संख्या झाली आहे ती म्हणजेच 24 आणि या षटकाचे किती चेंडू शिल्लक तर 4 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत. माफ करा 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू टाकून दिले 2 चेंडू शिल्लक आहेत. आणि आपण पाहतोय की नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय तो म्हणजेच सुभाष भोवर. चांगली बॅटिंगची अपेक्षा असेल ती नक्कीच बैलबुडापाडा संघाला. जाऊया आपण या दुसऱ्या चेंडूकडे. जो 5वा चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक त्या ठिकाणी तैनात केलाय. एक धाव नक्कीच मिळेल. स्ट्राईक रोटेट केली गेली. गुरुदादा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एक चेंडू शेवटचा शिल्लक आहे आणि स्ट्राईक वरती आलाय एक चांगला फलंदाज. नक्कीच एखादा जर मोठा फटका आला तरी सुद्धा धावसंख्या सन्मानजनक होऊ शकते. धावसंख्या 25 झालेली आहे. शेवटच्या चेंडूवर जरी मोठा फटका आला तरी सुद्धा धावसंख्या 30च्या घरामध्ये जाऊ शकते. आणि ज्यावेळी चिंचोडी संघ बॅटिंग करायला येईल त्यावेळी एक चांगला सामना बघायला मिळेल प्रेक्षकांना. यापुढचा चेंडू बघा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये बघा. तुम्ही चेंडू कम्फर्टेबली फील्ड केला तिथे डेट झालाय बॉल. ज्यावेळी चेंडू पडल्यानंतर तुमच्या हातामध्ये आला त्यावेळेस षटक संपलं. उगाच महेंद्रसिंग धोनी सारखी या ठिकाणी नक्कीच धाव घेतली होती. अनिकेत मला वाटते त्या ठिकाणी होता की अमित होता त्या ठिकाणी. तर धावसंख्या झाली 25-26 धावांचं लक्ष. जाऊया डीजे यांच्याकडे आणि त्यानंतर पुन्हा एकदा लाईव्ह मॅचच्या जोडीला आणि चिठ्ठ्या करण्यासाठी विनंती करतोय. चिठ्ठ्या उडवण्यासाठी एन्जॉय स्पोर्ट्स आणि नायगाव या डीजे मेहुल बॉम्बे स्टाइल. बुलाती है मगर जाने का नहीं. बुलाती है मगर जाने का नहीं. बुलाती है मगर जाने का नहीं. ये दुनिया है इधर जाने का नहीं. बुलाती है मगर जाने का नहीं. दुनिया है इधर जाने का नहीं. और मेरे बेटे किसी से इश्क कर. मेरे बेटे किसी से इश्क कर मगर हद से गुजर जाने का नहीं. धन्यवाद. चला तुम्हाला बोलवलं जातंय. पाठवून द्या लगेच प्लीज थोडंसं सहकार्य करा. एन्जॉय स्पोर्ट्स आपल्याला बोलवलं जात आहे आणि इथे नायगाव संघाचा कर्णधार आलेला आहे. तर एन्जॉय स्पोर्ट्स बेलकडी संघाचा कर्णधार या ठिकाणी यायचा आहे. इथे प्रतिनिधी आमच्याकडे आहेत दोन्ही संघांची. मात्र सलामीची जोडी ही मैदानामध्ये लवकर पाठवून द्या. लवकर मैदानामध्ये पाठवून द्या. आमचे डीजे दादा सकाळपासनं प्रेक्षकांना मात्र वेळ लावतात आणि आमच्या डीबीएन लाईव्ह हे मात्र ही स्पर्धा जी टेलिकास्ट केली जाते कुठलंही गाणं ते म्यूट करत नाही कारण सर्वांना हे ऐकायला मिळतं. चला चिठ्ठ्या उडूया आपण.
ऑन कॅमेरा. चला चिठ्ठ्या उडवूया. चला उमेश वर्गना हे चिठ्ठ्या उडवतात. दोघांनी दोन उचलायच्या राहील तिला. चला 2 कर्णधारांनी 2 उचलायच्या. 2 कर्णधारांनी 2 उचलायच्या. कोणा मॅच लागली? विजेता संघाने एन्जॉय बेलकडी, NCC नायगाव बाय. चला बाय या ठिकाणी नायगाव संघ आलेले आहे. तर जाऊया, मॅच सुरू झाले तिकडे. यस, कॅमेरा त्या ठिकाणी घ्या. आमचे DBN लाईव्हचे पहिले कॅमेरामन या ठिकाणी उपस्थित झालेत, ते म्हणजेच प्रीत पाटील. प्रीत आज कॅमेऱ्याच्या मागे चांगलं काम करतायत. चला 26 धावांचं लक्ष घेऊन उतरलेली सलामीची जोडी विश्वनाथ आणि विशाल. चला गाय करा जरा. बघा सामोरे फलंदाज विश्वनाथ आणि नॉन स्ट्राईकला विशाल. गोलंदाजी मार्कवर आकाश. पहिला चेंडूला आपण बघतोय कॉमन पॉइंटच्या दिशेला खेळून काढले. 1 धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. विशाल याला आपण बघतोय नॉन स्ट्राईक चॅनवर विश्वनाथ याच्या बॅटमधून आलेल्या ह्या 2 धावा. या 2 धावेने संघाचं श्री गणेशा केला जातोय. आकाश कोरडे हा गोलंदाज बघतोय गोलंदाजी मार्कवर. आपल्या पहिल्या षटकातला पुढचा चेंडू. फुलटॉस, लो फुलटॉस, परंतु पुरेपूर फायदा उठवता आला नाही. डॉट डिलिव्हरी, निर्धाव चेंडूची सांगता. बघा पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर चांगला कमबॅक बघायला मिळतोय. जी सरासरी मेंटेन करायची आहे. आपण बघतोय 26 धावांचं लक्ष आहे अवघ्या 3 षटकामध्ये. प्रत्येक षटकामागे 9 धावा जमवाव्या लागतील. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. बघा ऑफस्टिकच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळी फाईन लेग आणि लॉग लेग याला टार्गेट केलं जाते, कारण ते क्षेत्र आपण बघतोय खाली क्षेत्र आहे. त्याच्यामधला जो क्षेत्ररक्षक आहे तो सर्कलमध्ये आहे, म्हणजे त्याच्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बघा लॉग लेग मध्ये आपण बघतोय जो गॅप आहे तो गॅपवर लक्ष ठेवलेला आहे यावेळी विश्वनाथ यांनी, आणि त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्याच्यामध्ये अपयशी ठरतोय फलंदाज. उडवलंय क्षेत्ररक्षक आहे. अप्रतिम झेल पकडला जातोय, परंतु झेल पकडल्यानंतर स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. गुरुदादा हा झेल गणला जाणार नाही. काय चेक करायचा? षटकार चेक करायचा आहे. ओके, मात्र हा झेल गणला जाणार नाही. कम्फर्टेबली तुम्ही या ठिकाणी तो कंप्लीट करू शकत नाहीये. की झेल पकडला होता परंतु स्वतःला सावरलं गेलं. त्याच्यानंतर बघा सीमारेषेच्या बाहेर जात होता की काय, त्याच्यानंतर चेंडूला आतमध्ये फेकलं. नक्कीच षटकार वाचवण्याचा प्रयत्न केला गेला येते. नक्कीच आपल्या संघासाठी इथे 4 धावा वाचवलेल्या आहेत की नाही बघणं खूप महत्वाचं आहे. चेक केलं जात आहे, एकदा बघूया. बघा 2च धावा आहेत या चेंडूवर. नक्कीच आपल्या संघासाठी 4 धावा, महत्वपूर्ण 4 धावा वाचवलेल्या आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल यावेळी. कमलेश याच्या मार्फत चांगलं क्षेत्ररक्षण होते आपल्या संघासाठी. आकाश पुन्हा एकदा यापुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन जातोय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे त्या ठिकाणी. बघा मागच्या दिशेला जर विचार करायला गेला तर आउटफील्ड खूप फास्ट आहे. बॅटचा कडा घेऊन चेंडू जर गेला तर नक्की सीमारेषेच्या बाहेर जातोय. याकडे लक्ष दिलेलं आहे यावेळी कर्णधाराने. आपण बघतोय रॉयल किंग बैलबूपाडा संघाच्या कर्णधाराने खूप चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय थर्डमॅन सीमारेषेवर आहे. त्याच्यानंतर आपण बघतो फाईन लेगचा जो क्षेत्ररक्षक आहे तो सर्कलमध्ये ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे चांगलं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. धावसंख्येचा विचार करायला गेला तर 5 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. षटक क्रमांक पहिले चालू आहे आणि शेवटचा चेंडू असेल. आकाश कोरडे गोलंदाजी मार्कवर. आपल्या पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू. यापुढचा चेंडू फटका फसलाय, परंतु शेप शॉट मानावा लागेल की काय? यस,
बघा धावत येऊन हा झेल पकडण्याचा प्रयत्न केला गेला होता, चेंडू हातामध्ये आला होता परंतु झेल सुटला आणि अशा प्रकारे ह्या चेंडूवर 2 धावा येतात. षटक क्रमांक पहिले संपते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 7 धावा. आता मात्र 12 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी धावा असतील त्या म्हणजे. चला आपण पाहतोय आमच्या टीव्ही स्क्रीन वरती तुम्हाला पाहायला मिळत असेल जयेश मांगेला यांचा इथे चित्र पाहायला मिळते त्यांचं. त्यांना टिपलं गेलं आमच्या कॅमेरामॅनने. काय जबरदस्त, उद्या यांचा वाढदिवस आहे. जयेश मांगेला यांचा हसतायत बघा, स्माइल दिसते. स्माइल लपवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. या बात आहे. ॲडव्हान्स मध्ये वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या पॅनलच्या वतीनं, कॉमेंटेटर पॅनलच्या वतीनं, अंपायर पॅनलच्या वतीनं जयेश मांगेलांना वाढदिवसाच्या उद्यासाठी शुभेच्छा असतील. त्या भाषा झाल्या जरी चालतील मात्र आम्ही आजच देतोय. कदाचित उद्याला ते येतील नाही येतील, फॅमिलीच्या जोडीला कुठे देवदर्शनाला जातील, भरोसा नाहीये. कारण की माणूस वाढदिवसाच्या दिवशी कुठेतरी देवदर्शन करायला जातो. जा तर हे आहेत आमचे जयेश मांगेला. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. चला गाई करा जरा, विनंती असेल. किती धावा, किती गरज, सॉरी पहिली इनिंग आहे ना सागर सर? 19 पाहिजे. सागर सर जर लग्न झालं असेल तर फॅमिलीच्या जोडीला जाईल आणि लग्न नसेल झालं तर नक्कीच. जयेश एक चांगला मुलगा आहे त्यामुळे आपण पाहतोय की एक चांगला त्यांच्या माध्यमातून काम केलं जातं. तर उद्या आपल्याला केक खायला मिळेल. आज सुद्धा केक खायला मिळेल, उद्या सुद्धा केक खायला मिळेल. आज सुद्धा केक खायला मिळणार आहे. नवशादादांच्या सौभाग्यवतींचा आज वाढदिवस आहे. ते इथे 2 किलोचा केक त्यांनी मागवलाय. कोणी केक खायचा असेल त्याने जाऊ नये. विजय गोलंदाजी मार्कवर. आता मात्र समीकरण बदलताना दिसतंय. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा असतील 19 धावा. बघा हा सामना लूज स्कोरिंग सामना आहे परंतु काय सामना होईल मैदानामध्ये बघूया. या सामन्यावर हे टर्निंग पॉइंट समजेल. हे षटक म्हणजे या मॅचचं टर्निंग पॉइंट असेल. बघा या चेंडूवर 2 धावा आलेल्या आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावे. 2 धावा आल्याच्या नंतर संघाची धावसंख्या 9 धावा. विजय याचं हे षटक असेल. हे षटक या मॅचचं टर्निंग पॉइंट ठरू शकते. या षटकामध्ये किती धावा येतात हे बघणं खूप महत्वाचं असेल. धावसंख्या 9. बघा विश्वनाथ आणि विशाल अशी सलामीची जोडी आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. विजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेटचा मारा. यापुढचा चेंडू वॉटर डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता आणि लगेच बघा यावेळी थर्ड अंपायर जो निर्णय दिलेला आहे बघा. हा चेंडू कदाचित फलंदाजाला वाटतोय की वाईट असेल आणि त्यांनी हा निर्णय लगेच थर्ड अंपायर जवळ दिलेला आहे. जाऊया थर्ड अंपायरच्या दिशेला. खरोखरच काय सामना होतोय. लूज स्कोरिंग सामना. नक्कीच टफ फाईट सामने बघायला मिळतात आणि तसाच हा सामना संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांना बघायला मिळेल की काय. एका बाजूने बघितलं आपण रॉयल किंग बैलबुडा पाडा, तर दुसऱ्या बाजूने बघतोय आई दुधाई स्पोर्ट आसुरी पाडा चिंचोली संघ. फेअर डिलिव्हरी. यस डॉट चेंडू. विजय एक अनुभवी खेळाडू बघा ऑलराऊंडरची भूमिका मैदानाच्या आतमध्ये पेश करतोय. चांगली फलंदाजी केली त्याच्यानंतर आता मात्र गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता. 2 शतरक्षक आहे पण थोडीशी आउटफील्ड त्या ठिकाणी खराब असल्या कारणामुळे हा चेंडू थांबला परंतु 2 धावा काय थांबवू शकले नाही. या 2 धावेने संघाची धावसंख्या 11 धावा. सागरमाली सर 26 धावांचा टार्गेट होतं आणि पहिल्या षटकाचा जर विचार करायला गेला तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या. आता मात्र 11 धावा झालेल्या आहेत. चेंडू टाकून झालेले आहेत ते म्हणजे 3. अजूनपर्यंत 9 चेंडू शिल्लक असतील आणि 9 चेंडू मध्ये 15 धावेची गरज. हे सामना जड झालाय. इथे आपण जर पाहिलं तर जे दोन्ही फलंदाज चांगली फलंदाजी करतात, वाईट नाही आहे. मात्र मी म्हणेन इथे या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये मी म्हणेन 5 धावा तरी यायला हव्यात. तेव्हा कुठे एक सामन्यामध्ये असतील हे फलंदाजी करणारा संघ. कारण की हवा थांबले त्याच्यामुळे षटकार जात नाही आहेत. नक्कीच विजय चांगली फलंदाजी. दुसऱ्या बाजूने विश्वनाथ. या पुढचा चेंडू खूपच एसटी बाहेर टाकलेला चेंडू. पंचांकडून लगेच इशारा येतोय खराब चेंडू म्हणजे एक्स्ट्राच्या रूपाने आणि एक्स्ट्रा धावा यावेळी देणे म्हणजे खूप कठीण काम आहे.
कारण बघा तुम्ही अगोदरच धावा जमवलेल्या नाहीत आणि त्याच्यानंतर तुम्ही एक्स्ट्राच्या रूपाने समोरच्या संघाला ह्या धावा देतायत आणि त्याचा फायदा समोरच्या संघाला होतोय. 1 धाव येते एका धावेने. संघाची धावसंख्या 12 धावा. 9 चेंडू आणि 14 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. अजूनपर्यंत सामना बॅलेन्स आहे. विजय गोलंदाजी मार्कवर 7-8 पावलांचा रणअप. या पुढचा चेंडू मिड ऑन आणि मिड विकेटच्या मधून केलाय. 2 शतरक्षक आहेत परंतु 2 शतरक्षकाच्या मधून चेंडू जातो तो म्हणजे सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. माही थांबला थँक्यू डीजे. आता मात्र 10 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चेंडू असतील ते 8. विजय पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला. चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. टांगा पलटी घोडा फर्रार. चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. चौकार. जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, और जिस आग से लोहा बनता है उसे विश्वनाथ कहते हैं. आणि हाच विश्वनाथ मैदानाच्या आतमध्ये बघतोय. धावसंख्या 20. जिंकण्यासाठी 6 धावेची गरज. या पुढचा चेंडू चांगला चेंडू होता परंतु यष्टीरक्षक बीड होतोय बघा लेग बाईटच्या रूपाने. 22च्या रूपाने 1 धाव येते. यस. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरं संपते आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26 धावांचा पाठलाग करताना 21 धावा धावफलकावर लागल्यात. 5 धावेची गरज. धावा चेंडू असतील ते 6. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय सन्मान्य श्री नौशादादा कमलाकर पागे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचचे ट्रॉफीज आलेल्या आहेत. त्याबद्दल त्यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. साईनाथ अशोक मोहिते साहेबांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक रोख रक्कम आपल्याला लाभलेली आहे. त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. त्यानंतर श्री नितीन कुमेद भोईर कुमोद नितीन कुमोद भोईर भोईर ट्रान्सपोर्ट्स यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिकासाठी आपल्याला रोख रक्कम लाभलेली. त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. आदरणीय सन्मान्य सतीशजी शशिकांत पाटील चिन्मयी ट्रान्सपोर्ट्स यांच्या माध्यमातून पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफी झालेल्या आहेत. त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. सामना रंगला. या ठिकाणी आपण पाहू शकतो 6 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. या 2 चेंडूवरती सामना कुठे जाते पाहायला मिळणार आहे. हा पहिला चेंडू ऑन साइडच्या दिशेने शतरक्षक आहे तैनात. आणि या ठिकाणी काय घडलंय तर शतरक्षण चांगलं झालंय मला वाटतं. या ठिकाणी पंचांचा कुठलाही निर्णय या ठिकाणी आलेला नाहीये. तर एक सेफ शतरक्षण काहीच नाही म्हणतात त्यांचे सुद्धा सहकारी विश्वनाथ सांगत की काय अरे कुछ नाही मिला. जसं म्हटलं जातं ना की खोदा पहाड निकला चुहा. इथे किती धावा आल्यात 2 म्हणजे 5 धावा होत्या त्याच्यातल्या 2 आल्या 3 अजून सुद्धा बाकी आहेत. 5 चेंडू आणि 3 धावांची गरज. चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज अमोल ना पुन्हा एकदा याच दिशेनं शॉर्ट पिच बॉल. चेंडू झालाय फरार. धावा येतात ते 4. आलाय चौकार. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा आणि कर्णधार लगेच पाठवून द्यायचा. मॅन ऑफ द मॅच कोण असेल तर विश्वनाथ यायचंय. आपला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेऊन जा आणि लगेच कर्णधार सुद्धा यायचा टॉस करण्यासाठी. यानंतरचा हा सामना जो आहे तो 2 षटकांचा असेल. सरर होलिका जले शत्रु राह में मिले हमने जब जब शमशीरें ताने है माए भवानी.
नहीं मिटे हमने, बात यही मन में ठानी है माया भवानी।